चित्रपटसृष्टीनं हिंदी चित्रपटसृष्टी आणि प्रकाशमान राहावा हीच प्रार्थना आपण या दीप प्रज्वलनाच्या वेळी करूया. धन्यवाद. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती आहे. ही चंदे मैम इधर सॉरी यार सर एक मिनिट. इकडे वेट सर यहाँ पे इकडे थैंक यू सर. इकडे क्या को पढ़ा रहे मैम. आइए नेक्स्ट मार्क. बस इधर ही. इकडे थैंक यू. पता क्यों पढ़ाया रे. मैगी सर नेक्स्ट मार्क. सर इकडे सर यार यहाँ पे बस सर इकडे यहाँ पे सर यहाँ पे. थैंक यू हो गया 30 सेकंड. सेंटर मैडम नेक्स्ट मार्क यहाँ पे सामने बस. इकडे समोर कॅमेरा या इकडे मॅम इकडे समोर. मॅम इथे थैंक यू. भाई यहाँ पे आइए ना. ये मोबाइल वाला थोड़ा पीछे क्यों. बस कर समोर. सर इकडे
बस बस सर समोर लो सर लास्ट फोटो समोर थैंक यू भाई थोड़ा पीछे आ जाना फ्रेम में आ और बराबर तो खड़े हो तुम तो करो तुम वेट 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 यहाँ पे नीट आहे चल बिल कोणाला बोलते रे तू मोठा शहाणा लागला काय पकड रे कॅमेरा बोल रे आता बोल हा बोल ना समोर अरे चल बिल निकाल बोल रहा है का बड़ा शहाणा है सर समोर ते कोण आहे तुला काय बोललो मी आ जाइए सर नेक्स्ट मार्क यहाँ पे सर यहाँ पे सामने हा इकडे इथे समोर इकडे इकडे थँक्यू मॅम काय नाही सर इकडे हा सेंटर समोर राईट आता वेळ त्यांचा ते आहेत विजेते आहेत हेमांगी कवी चित्रपट तिचं शहर होणं. प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक आणि नामांकन मान्यवरांचं स्वागत. पुरस्कार आहे सहाय्यक अभिनेत्री आणि नामांकन आहेत सहाय्यक अभिनेत्री कैलासवासी शांता हुबळीकर व कैलासवासी हंसा वाडकर पारितोषिक ₹50,000 व मानचिन्ह. नामांकन सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. आपल्या कला सेवेबद्दल भारत सरकारनेही एकच मिनिट घेते. मला मनापासून आनंद झालाय कारण या चित्रपटाची संकल्पना आहे एकेकाळी माझी फॅन असणारी आणि आता फार छान मैत्रीण झालेली राजश्री आपटे आणि तो सिनेमा पूर्णत्वाला नेला माझी दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी. त्यामुळे या आपल्या देशात आपल्या जगात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी आणि जिला 2 हात आहेत, जिला कुटुंबाची काळजी घ्यायची इच्छा आहे, त्या प्रत्येक स्त्रीसाठी तिचं शहर म्हणून. धन्यवाद. अभिनंदन. पुढील पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता आणि नामांकन आहेत.
दिग्दर्शक रसिका आगाशे, चित्रपट प्रेम, दिग्दर्शक विक्रम पटवर्धन, चित्रपट कुलू, दिग्दर्शक डॉक्टर रुद्र करपे. आणि विजेते आहेत नमस्कार. रसिका आगाशे, तिचं शहर होणं. हेमांगी, मी का जातो असा प्रश्न पडला तर मी आहे या चित्रपटात म्हणून. जोरदार टाळ्या जरा होऊ दे, जरा जोरदार टाळ्या. आपल्या सिनेमा अवॉर्ड मिळत आहे. पुढील पुरस्कार प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती. आशाजींनी 2 शब्द का होईना सगळ्यांशी संवाद साधावा अशी त्यांना विनंती आहे. आज माझा जे सन्मान झाला त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कल्चरल मिनिस्टर त्याला खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. जय महाराष्ट्र. अतिशय मनमोहक स्मितहास्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या आशाताईंचे खूप खूप आभार. आणि यानंतरचा पुरस्कार आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024. मानकरी आहेत ज्येष्ठ गायिका अनुराधा.
अनुराधाताईंनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या इतक्या मोठ्या अवॉर्डसाठी माझी निवड केली गेली ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र राज्य शासनाची खूप खूप आभारी आहे. आणि विशेष करून ज्या लताबाईंना मी माझे संगीतातले गुरु मानलेले आहे त्यांच्या नावाचं हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्याची म्हणजे मी त्याचं इम्पॉर्टन्स मी सांगू शकत नाही. हे फार फार मोठं अवॉर्ड आहे. आणि विशेष करून ज्या वेळेला आपल्या जन्मस्थळी महाराष्ट्रामधून ज्या वेळेला एक अवॉर्ड मिळतो त्याची गोडी वेगळीच आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. धन्यवाद अनुराधाताई. आणि आपण आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलो आहोत, पण माननीय मंत्री महोदयांना एक काही क्षण मी मंचावरच थांबण्याची विनंती करते. आपण कार्यक्रमाची सांगता अतिशय रंगतदार अशा आपल्या मराठी मातीतल्या अस्सल अशा गोंधळानं करणार आहोत. कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ कलावंत, सुज्ञ रसिक यांनी उभं राहून स्टँडिंग ओव्हेशन आपल्याला दिली आहे आणि आपले 2 शब्द ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. नमस्कार. काय बोलावं कळत नाही आहे, पण आपल्या घरचीच शाबासकी जेव्हा मिळते तेव्हा जे वाटतं तेच मला आत्ता वाटतं आहे. अनेक राज्यांमधून कामं केली, अनेक भाषांमधून कामं केली, पण मराठीत जी गंमत येते ती तर कुठेच नाही आहे. सो धन्यवाद. रोहिणीताई खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि यानंतरचे पुरस्कार आहेत व्ही शांताराम विशेष योगदान आणि जीवन गौरव पुरस्कार. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक किरण शांताराम यांना.
माननीय शिवाजी साटम सरांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. ही स्टँडिंग ओव्हेशनच खूप बोलकी आहे खरं तर. नमस्कार. इथे लिहून दिलेलं पाठ करून बोलणं एवढं सोपं असतं, हे असं बोलणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेबांना सर्वांचंच सांस्कृतिक लोकांची प्रेम आहे या माणसावर, कारण हे तितकेच प्रेमळ आहेत, जनरस आहेत. महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर सगळे मान्यवर इथे जे आहेत. आज चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मला शांताराम बापूंच्या नावाचा मिळाला. याच्या इतका मोठा मान दुसरा असू शकत नाही माझ्यासाठी खरंच. म्हणजे खूप मन भरून आलं जेव्हा मला कळलं तेव्हा. पण अगदी खरं सांगू का, इथे तर हे सगळे बसलेले माझे सगळे सोयरेच आहेत माझ्या या क्षेत्रातले. काही वडील आहेत, काही बरोबरीचे आहेत, पण तितकेच ग्रेट आहेत सगळे. त्या सगळ्यांना मी एकच सांगेन, मला जेव्हा हा पारितोषिक तुम्ही जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की माझ्यासाठी का. तर मी खरं सांगू का, हा पारितोषिक घेताना मला पहिला आठवलं माझ्या बालपणापासूनचा आपल्या मुंबईतल्या मराठमोळा अस्सल गणेशोत्सवाचा. मी म्हणेन तिथेच माझी सुरुवात झाली नाटकं पाहण्याची, नाटकात काम करण्याची. तिथून मग मराठी रंगभूमीवर आणि तिथून मग पुन्हा अगदी इथे सांगण्यासारखी गोष्ट ही माझी पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला तो आपल्या मुंबई मराठी दूरदर्शन, याच्या अगोदर मी कधी कॅमेराच्या समोर उभा राहिलेलो. तर ते सुद्धा तेवढंच, आणि मराठी दूरदर्शन. आणि मग त्यानंतर चित्रपट झाले, सगळे झाले. पण मोठमोठ्या लोकांच्याबरोबर कामं केली, दिग्दर्शकांबरोबर, लेखकांच्या बरोबर, आणि खूप ग्रेट कलाकारांची सगळी कामं पाहिली. म्हणजे त्यात स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा कलाकार होते. त्यातली एक तर आमची इथे बसलेलीच आहे रोहिणी. म्हणजे मला खूप सुवर्ण संधी होती तिच्याबरोबर काम करायला मिळालं. मला वाटते 1979-80च्या दरम्यानची गोष्ट आहे, खंडोबाचं लगीन. तर अशी सगळी मोठी मंडळी मी म्हणेन की माझं हे पारितोषिक मी माझ्या रसिक प्रेक्षकांना, ज्यांनी खूप आतोनात प्रेम केलं आणि ज्याच्यामुळे आज हा सगळा प्रवास इतका आनंदी झाला, हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो आणि या माझ्या रंगदेवतेला करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना राम राम. धन्यवाद सर. यानंतरच्या पुरस्काराची उद्घोषणा करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आठवण करून देते. कार्यक्रमाची सांगता स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या एका अतिशय रंगतदार गायक सुदेश भोसले यांना.
आपल्याला सभागृहात स्थानापन्न होण्याची विनंती करते, पण आपला आवाज ऐकल्याशिवाय आपल्याला आम्ही इथून जाऊ देणार नाही. हॅलो. खरं तर मला जेव्हा मंत्रालयातून फोन आला की सुदेश तुला हे पारितोषिक देण्यात येत आहे, तुला निवडलं आहे, तर मला 2 मिनटं मला कळे ना की नक्की काय फोन आहे. पण नंतर मी जेव्हा कहते ना की होश संभाला, आई बाबा आठवले, माझी बायको आठवली, हेमा, श्रुती, सिद्धांत आणि ब्राउनी माझा कुत्रा. आता तुम्ही म्हणाल कुत्रा का? कारण त्याचं कनेक्शन आहे आमच्याशी. कधी कधी माझे गुडघे वगैरे जास्त उड्या मारल्यानंतर दुखतात, तर त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे पाय खराब होतात. कधी कधी डोळ्यांना माझ्या त्रास होतो बायकोच्या, तर त्याला दिसणं बंद होतं. तर तो आमच्या फॅमिलीचा मेंबर आहे. आणि माझ्या 3 बहिणी कला, सुनीता आणि निशी, कारण ह्या सगळे आमचं अख्खं खानदान जे आहे. साहेब 2 मिनटं घेतो. मी अगर चित्रकार आहे, जसं तुम्ही पाहिलं, माझ्या 2 बहिणी पेंटिंग करतात. एक क्लासिकल गायिका आहे आणि आई गायिका होती सुमन भोसले. दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याच्या अजमत हुसेन खान साहेबच्या शिष्या, माझी आजी. तर एनिवे मी पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजाळू आणि एकदम म्हणजे बोलणारा म्हणा. अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळेल. आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केलं तो होता गम दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय ये जालिम जमाना. त्याच्यानंतर एक गाणं गायलं मी सचिनदांचं, ज्याच्यात आशाजी रडू लागल्या आणि म्हणाले, मला वाटलं दादाच उभे आहेत. आणि ते गाणं होतं अमर प्रेममधलं. बिठाई के लाये मोर सजना के द्वार. आणि मग जास्त वेळ न घेता डायरेक्ट 16 वर्षाचा मी गात होतो. असं वाटायचं की बाई गाते, मुलगी गाते. आणि कंठ फुटल्यानंतर डायरेक्ट अजय बादशाह के देखने तुझे चलो सोलो जाओ भाई 1 2 3 4 रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल बजाओ. रूप तेरा सोना सोना सोने तेरे पायल छनछना छन ऐसे छनके कर दे सबको घायल. कह रहा आँखों का काजल इश्क में जीना मरना. Everybody शावा शावा माहिया से शावा शावा. ये थँक यू सर, थँक यू. जास्त झालं का? यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. हा पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी दादा यहाँ पे इथे मध्ये सेंटर
मॅम सेंटर मॅम समोर समोर मॅम समोर समोर सर लोक इथे सर लोक इथे आओ ना मेरी जान, हाँ मेरी जान आओ ना। नहीं 9:30 बजे इवेंट है इसके लिए, आओ तब तक तो आ जाओ, मैं ले रहा हूँ, ठीक है मैम। लेफ्ट मैम, यहाँ पे सर समोर समोर थैंक यू सर सेंटर 50% तो हमारा आप समोर लोग थैंक यू मध्ये मध्ये सेंटर मध्ये थँक्यू येस ओके सर एकदम परत येस सर दिस साइड एकदम मध्ये मध्ये मॅम एक्सक्यूज मी लुक एट कॅमेरा व्हेरी स्मॉल लुक समोर समोर सेंटर मध्ये मॅम समोर आले कॅमेरा मागे घ्या कॅमेरा पीछे लो मागे थोड़े संडू इधर देख